मध्ये इंटिग्रेशन मधला 3.2b मधला 19वा प्रॉब्लेम आहे हा इथं. त्या प्रॉब्लेम मध्ये पहा बरोबर I इक्वल टू काय रे, तर हे 1 किती आहे तर cos 2x आहे प्लस किती रे 3 sin स्क्वेअर x dx. असा तुमचा एक साधा प्रश्न आहे, साधा प्रॉब्लेम आहे. मग सर्वांना माहिती आहे पोरांनो, काय माहिती आहे रे सर्वांना माहिती बघा काय माहिती आहे सर्वांना. we know cos 2x equal to 1 minus किती रे तो sin स्क्वेअर x एक फॉर्म्युला आहे का नाही. मग आपण काय करूया, या cos 2x च्या ठिकाणी ही आपण लिहून ठेवूया. हे बघा I बरोबर काय झालं 1 अपॉन या cos 2x साठी आपण काय घेऊया 1 minus 2 तो काय हे sin स्क्वेअर x घेतलं मी प्लस किती आहे 3 तो काय हे sin स्क्वेअर x तो काय ते dx झालं पहा आहे का नाही. आता ह्या 3 मधून काय हे 2 जाते पहा परत I इक्वल टू काय झालं बघा हे dx अपॉन काय झालं रे 3 मधून 2 येईल किती राहते परत 1 प्लस किती राहतो रे तर sin स्क्वेअर x राहतो किती राहतो sin स्क्वेअर x राहतो. आणि तुम्हाला इथे रूल आहे जेव्हा जेव्हा sin स्क्वेअर x cos स्क्वेअर x असेल डिनॉमिनेटर मध्ये अशा वेळेला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला काय करायचं cos स्क्वेअर x ने डिवाइड करून टाकायचं. मी तुम्हाला काय सांगितलं जेव्हा जेव्हा इथं डिनॉमिनेटर मध्ये cos स्क्वेअर x असेल किंवा sin स्क्वेअर x असेल तेव्हा काय करायचं cos स्क्वेअर x नी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला करायचं डिवाइड करायचं. तर कसं करतो मी डिवाइडिंग हे येणार म्हणजे न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय काय रे cos स्क्वेअर x बघा हे होईल. आपण दोघाला म्हणून डिवाइड करूया I इक्वल टू हे बघा 1 अपॉन काय झालं बरोबर हे cos स्क्वेअर x झालं ठीक आहे ते dx आहे. इथं काय झालं रे हे 1 बाय किती आहे 1 बाय cos स्क्वेअर x प्लस किती रे बाय हे sin स्क्वेअर x बाय काय आहे cos स्क्वेअर x. आपण काय केलं इथं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला काय केलेलं आहे cos स्क्वेअर x नी डिवाइड केलेलं आहे. तर हे ऍडजस्टमेंट असते बघा I इक्वल टू आता किती बघा रे 1 अपॉन cos स्क्वेअर x म्हणजे काय रे sec स्क्वेअर x dx आहे किती येतो sec स्क्वेअर x dx आहे. आणि त्याच्यानंतर 1 अपॉन किती आहे इथं cos स्क्वेअर x आहे तर त्याचं काय होतं रे इथे काय होतं sec स्क्वेअर x होतो किती होतो sec स्क्वेअर x आणि sin स्क्वेअर x अपॉन cos स्क्वेअर x म्हणजे किती होतं रे बरोबर हे tan स्क्वेअर x होतो किती होतो tan स्क्वेअर x होतो. मग तुम्हाला आणखी एक माहिती आहे काय माहिती आहे रे बरोबर 1 प्लस tan स्क्वेअर x इक्वल टू किती आहे sec स्क्वेअर x आहे है की नाही. मग त्या sec स्क्वेअर x साठी आपण काय करा 1 प्लस tan स्क्वेअर x घ्या तर हे I बरोबर तेव्हा इथे किती आहे रे sec स्क्वेअर x dx आहे अपॉन इथे किती आहे sec स्क्वेअर x म्हणजे काय 1 प्लस किती आहे tan स्क्वेअर x प्लस किती आहे रे तर हे tan स्क्वेअर x आहे. लक्षात आता पुढे बघा म्हटलं तर लिहा तुम्ही काय लिहिणार बरोबर इथे हे लिहिणार काय लिहिणार sec स्क्वेअर x इक्वल टू किती आहे रे 1 प्लस tan स्क्वेअर x असं लिहा. I बरोबर हे पहा इथे किती आहे sec स्क्वेअर x dx आहे. आता इथे किती आहे बरोबर 1 प्लस तो काय हे tan स्क्वेअर आणि हे tan स्क्वेअर म्हणजे काय झालं रे 2 tan स्क्वेअर x असं लिहा. ओके याला इक्वेशन 1 म्हणा आणि आता इथे पुट करा काय करता tan x इक्वल टू काय करा t पुट करा. आता असं लिहा इथे काय करा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t असं करा. tan चा डेरिव्हेटिव्ह झाला रे sec स्क्वेअर x झाला आणि x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t काय होतं रे dx बाय dt होतो. x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t काय होतो dx बाय dt होतो आणि t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t किती होतो 1 होतो. आता हे dt पुढे येऊन चला
इथं भाग झाला तो काय हे sec स्क्वेअर x dx e इक्वल टू झालं हे dt झालं. आता मला काय करावं लागेल sec स्क्वेअर x dx स्टेप केली मला काय घ्यायला लागेल dt घ्यायला लागेल. तो काय हे I बरोबर काय होतं sec स्क्वेअर x dx म्हणजे काय झालं हे dt झालं बरोबर. तर इथे किती आहे 1 प्लस किती आहे 2t स्क्वेअर आहे. आपला रूल काय सांगतो रूल आपला हा सांगतो की t वरचा कोएफिशियंट काय करा कोएफिशियंट किती करा 1 करा. t स्क्वेअरचा कोएफिशियंट काय करा 1 करा. कोएफिशियंट जर 1 करायचं असेल सहगुणक जर 1 करायचं असेल काय करायला तुम्हाला इथला 2 आहे तुम्हाला कॉमन काढावा लागेल. तेच करतोय आपण इथं आपण कॉमन काढूया. कॉमन काढणे म्हणजे हरणे ते कॉमन मीन्स टू डिवाइड दॅट नंबर ते 1/2 झालं प्लस काय झालं म्हणजे कॉमन काढल्यामुळे त्याला डिवाइड होतो तर 1/2 झाला हे 2/2 कॅन्सल झालं नाही का ते असं झालं पहा. पुढे आपल्याला काय करावं लागेल ते 1/2 आहे ते किती झालं dt झालं. त्याचा स्क्वेअर आपल्याकडे 7 फॉर्म्युले नाही का त्या 7 फॉर्म्युल्यामध्ये ह्याला घेऊन या. हा एक फॉर्म्युला बघा कोणता 1/a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इक्वल टू 1/a tan इनवर्स ऑफ किती रे x y प्लस c असा एक फॉर्म्युला आहे. 7 फॉर्म्युल्यामध्ये हा एक फॉर्म्युला आहे. हाच का घेतला कारण तो त्या रूपामध्ये आहे म्हणून घेतला आहे का नाही. आपल्याकडे 7 फॉर्म्युले आहेत तुम्हाला मी सर्व प्रत्येकाच्या प्रूफ तुम्हाला दिलेले आहे. सर्वांनी ते तोंडपाठ करावं लागणार आहे तरच तुम्हाला हे प्रॉब्लेम सोपे वाटणार आहे. आता पहा मी काय करतो रे हे 1 बाय त्याला 1/√2 करतो त्याचा काय करतो रे स्क्वेअर करतो प्लस किती आहे t स्क्वेअर झाला. असं काय केलं आपण कारण आपल्याला त्याचा स्क्वेअरच्या रूपामध्ये पाहिजे. कशाच्या रूपामध्ये पाहिजे आपल्याला स्क्वेअरच्या रूपामध्ये पाहिजे म्हणून मी काय केलं इथं 1/√2 चा स्क्वेअर केला. तर आता झालं a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर झालेले आहे पुन्हा. आता मी इथं असं लिहिणार आहे खाली लिहिणार आहे 1/a खाली लिहिणार आहे which is equal to 1/a 1/a म्हणजे कोण आहे a म्हणजे हे बघा 1/1/√2 1/a a म्हणजे असं आहे 1/a tan इनवर्स ऑफ x म्हणजे t आहे t/a म्हणजे 1/√2 आहे आणि प्लस किती आहे c आहे. तर हा √2 वर जातो पुढे जातो हा √2 वर जातो हा √2 वर जातो हे किती आहे tan इनवर्स ऑफ इथे किती आहे √2t/1 इथे किती आहे प्लस c आहे. what is the value of t तो काय आहे tan इनवर्स ऑफ √2 into t म्हणजे काय आहे t म्हणजे कोण आहे पोरांनो tan x आहे का t म्हणजे कोण आहे tan x आहे आणि प्लस किती झालं c this is your answer. समजलं का हां अतिशय सोपं आहे की अवघड नाही. इट्स व्हेरी सिंपल आहे अतिशय सोपं आहे. फक्त सूत्र माहिती पाहिजे डेरिव्हेटिव्हचे सर्व सूत्र माहिती पाहिजे आणि इंटिग्रेशन फॉर्म्युला माहिती पाहिजे तर तुम्हाला 3.2b मधला हा 20वा प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम जसं मागे सोडवलं तसंच आहे sin x sin 3x असा आहे. आता इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम सोडवत असताना आपण त्याला आय दाखवावं. इथे हे sin x लिहिलं मी sin x लिहायचं आणि डिनॉमिनेटरमध्ये sin 3x आहे आणि हे dx आहे. तर तुम्हाला माहिती आहे पोरांनो काय माहिती आहे आपण 11 मध्ये पाहिलेले पहा काय पाहिले sin 3θ बरोबर काय आहे 3 sin θ मायनस 4 sin cube θ असं सूत्र आहे आपल्याकडे. sin 3θ बरोबर काय आहे 3 sin θ मायनस 4 sin cube θ आहे. आणि म्हणून हे पहा I बरोबर इथं काय होतं रे sin x होतो आणि इथं काय होतं sin 3x साठी हे घ्या 3 sin x होतो मायनस किती आहे 4 sin cube x dx आहे मायनस 4 किती आहे sin cube x dx असं होतं. आता पुढे बघा होतं I बरोबर हे sin x आहे बरोबर
समजा एक sin x बाहेर आला, आतमध्ये फक्त काय राहतं, वर्ग राहतो. आतमध्ये काय राहतं, फक्त वर्ग राहतो. हा sin x आणि हा sin x कॅन्सल झाला, इथं dx आहेच. तर हे I बरोबर इथं dx आहे बरोबर. आपण इथं बघा किती 3 - 4 किती रे हे sin स्क्वेअर x आहे आणि इथे किती झालं बरोबर dx आहे नाही का. आता आपल्याला काय करावं लागेल, आता आपल्याला असं करावं लागेल की तुम्हाला पाठीने सांगितलं जाईल जेव्हा जेव्हा डिनॉमिनेटरमध्ये sin स्क्वेअर x असेल किंवा cos स्क्वेअर x असेल तेव्हा न्यूमरेटरला सुद्धा आणि डिनॉमिनेटरला सुद्धा काय करायचं, cos स्क्वेअर x नी काय करायचं. म्हणून तेच करूया फक्त डिवाइडिंग न्यूमरेटर and denominator by किती cos स्क्वेअर x. चला आता दोन्ही न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटर आपण काय करूया, cos स्क्वेअर x ने डिवाइड करूया. आणि म्हणून हे काय I = 1 अपॉन काय झालं ते cos स्क्वेअर x dx झालं बरोबर. आणि तो आहे 3 बाय किती आहे cos स्क्वेअर x होतो -4 sin स्क्वेअर x बाय किती आहे cos स्क्वेअर x होतो. आणि अशा पद्धतीने हे पुढे बघा पुढे काय होतं की 1 बाय cos स्क्वेअर x म्हणजे काय होतं रे sec स्क्वेअर x. I = काय झालं 1 बाय cos स्क्वेअर x म्हणजे काय होतं रे sec स्क्वेअर x dx होतं. आणि इथे किती आहे रे 3 बाय cos स्क्वेअर x म्हणजे काय रे 3 sec स्क्वेअर x होतं. आणि इथे किती आहे रे बघा इथे बघा इथे स्क्वेअर आहे बघा sin स्क्वेअर अपॉन cos स्क्वेअर आहे. म्हणजे काय झालं sin अपॉन cos म्हणजे काय होतं tan होतं. म्हणून काय झालं -4 काय झालं ते काय tan स्क्वेअर x. sin भागिले cos म्हणजे काय होतं रे tan होतं. मग आता आपल्याला काय करायला लागेल, तुम्हाला माहिती आहे परंतु काय रे ठीक आहे परंतु बट sec स्क्वेअर x म्हणजे काय 1 प्लस किती रे tan स्क्वेअर x आहे. आणि म्हणून मग तुम्ही आपण काय करणार आहात या sec स्क्वेअर च्या ठिकाणी हे घेणार आहोत. तो काय ते sec स्क्वेअर x dx अपॉन किती आहे काय 3 या sec स्क्वेअर x च्या ठिकाणी आपण काय घेणार आहोत 1 प्लस tan स्क्वेअर x घेणार आहोत मायनस किती आहे 4 tan स्क्वेअर x होतो नाही का. मग आता आपण काय करूया ह्या 3 ने ह्याला मल्टिप्लाय करूया. काय होतं I बरोबर ते किती आहे sec स्क्वेअर x dx अपॉन 3 ने ह्याला मल्टिप्लाय करा किती झालं 3 झालं 3 ने ह्याला मल्टिप्लाय करा किती होतं 3 tan स्क्वेअर x होतो. आणि मायनस किती आहे 4 tan स्क्वेअर x. आता इथे किती आहे त्या 4 मधून किती गेले 3 गेले 3 tan स्क्वेअर x मायनस किती आहे 4 tan स्क्वेअर x आहे. मग काय होतं बा I = किती होतं रे sec स्क्वेअर x dx अपॉन किती आहे बाय 3 आहे 4 मधून हे 3 गेलं काय होतं मायनस काय होतं 1 झालं 1 किती आहे tan स्क्वेअर x झालं. किती झालं हे tan स्क्वेअर x झालं. सर्वांना समजतं की काय बोलतो ते 4 मधून हे 3 गेलं तर 1 राहतो किती राहतो एकच राहतो ना. पण आता ह्याला काय म्हणा तुम्ही एक म्हणा बरोबर आणि असं करा फक्त tan x काय करायचं तर t करा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. आता हे काय हे tan चा डेरिव्हेटिव्ह काय झाला हे डेरिव्हेटिव्ह ऑफ tan किती होतं पोरांनो sec स्क्वेअर x होतो. आणि x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t किती होतं रे dx dt होतो. t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t किती होतो 1 होतो. अशा पद्धतीने I हे काम करा एक स्टेप आणखी वाढवा की dt पुढे येऊन चला किती किती झालं रे sec स्क्वेअर x dx dt बरोबर किती होतं हे dt होतं. आता ह्या sec स्क्वेअर x dx ची किंमत किती आली dt आली. म्हणून मी असं लिहितो इक्वेशन 1 बिकम कसं होतं रे असा होतं कसं होतं रे I हे sec स्क्वेअर x dx ची किंमत आहे dt आणि इथे किती आहे 3 मायनस किती आहे t स्क्वेअर आहे. ओके ते
क्रममध्ये घेऊया. क्रममध्ये घेऊया. इंटिग्रेशन ऑफ 1 बाय a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ a प्लस x आणि a मायनस x प्लस c या फॉर्म्युला घेऊन या. फक्त तुम्हाला याला काय करायचं स्क्वेअर करायचं. स्क्वेअर करण्यासाठी तुम्हाला माहिती काय करावं लागेल I बरोबर इंटिग्रेशन ऑफ 1 बाय रूट 3 चा स्क्वेअर करा मायनस किती आहे तर हे d स्क्वेअर करा आणि इथे किती आहे dt आहे. आता याचं इंटिग्रेशन तुम्हाला या सूत्राप्रमाणे करा. या सूत्राप्रमाणे 1 अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर log of mod of a plus x अपॉन a minus x plus c. तसंच करा log of mod of a root 3 plus c root 3 minus t आणि plus c. What is t? t is t काय करतो t आहे root 3 plus t म्हणजे काय tan x आहे. इथं root 3 minus t म्हणजे काय आहे tan x आहे आणि प्लस काय होतं c होतं. किती सोपं आहे ना. ओके समजलं काय सर्वांना समजले. आता इथं बघा रे स्टुडंट्स 3.2 बी मधला क्वेश्चन नंबर दुसरा चालू आहे आपला. त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे. तर लक्षात पुढे द्या हे इथं 1 अपॉन समजा परत बसले a प्लस ते असेल तर b sin x आहे समजा. ते तुमचा पहिला टाइप झाला. दुसरा कसा समजा 1 अपॉन a प्लस b cos x आहे समजा. तिसरा कसा आहे मित्रांनो 1 अपॉन a प्लस b sin x प्लस c cos x असं. अशा पद्धतीचे जरी प्रॉब्लेम असतील तरी सर्वांच्या ठिकाणी एकच पद्धत आहे. ती कोणती पहा. मी तुम्हाला काय सांगितलं 1 अपॉन a प्लस b sin x आहे किंवा 1 अपॉन a प्लस b cos x आहे किंवा 1 अपॉन a प्लस b sin x प्लस किती आहे c प्लस c cos x. अशा प्रकारची तुमची काय प्रॉब्लेम आहे त्या सर्वांसाठी एकच पद्धत आहे. ते कोणती पहा. आता सुरुवातीला मी काय करणार आहे की लिहित असताना सोडत असताना आपण काय करायचं i ने दाखवायचं. i इक्वल टू तो काय आहे dx अपॉन किती आहे 3 प्लस 2 sin x असं आहे. ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणा. आता जेव्हा पाठीमागे बघायचं साइन वर्ग असेल साइन स्क्वेअर असेल किंवा cos स्क्वेअर असेल तर आपण काय करत होतो न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटर काय करतो आपण cos स्क्वेअर स्क्वेअर करतो. आता इथं काय करायचं आहे फक्त sin x आहे स्क्वेअर नाही. sin x आहे फक्त cos x आहे किंवा sin पण आहे आणि cos पण आहे असे दोन्ही पण असतात. तर काय करायचं कसं करायचं पुट tan x/2 इज इक्वल टू t करायचं. काय करायचं tan x/2 आपल्याला t पुट करायचं. आता पुढे काय करतो मी हे t बदल पटाय बदल x/2 इक्वल टू काय करतो तर काय होतं रे tan इनवर्स ऑफ t होतं. काय होतं tan इनवर्स ऑफ किती होतं t होतं. आता हा दोन पुढे जातो पुढे x इक्वल टू किती झाला रे 2 tan इनवर्स ऑफ काय झाला t झाला. आता काय करायचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. हे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय करायचं t करायचं. x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t काय होतं रे असं होतं dx बाय किती होतो dt होतो. इथं काय झालं 2 ला 2 आलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स काय होतं 1 अपॉन किती आहे 1 प्लस किती रे t स्क्वेअर झाला. आणि मग हे dx बरोबर काय झाला हे इथं 2 हे dt वर जातं 2 dt खालचा वर गेला ना 1 प्लस किती झालं की t स्क्वेअर झाला. तर हे पूर्ण dx ची किंमत किती आली आपली 2 dt अपॉन किती आहे 1 प्लस t स्क्वेअर आहे. हे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ही एवढी स्टेप करायची आहे तुम्हाला. दुसरी स्टेप काय करायची sin x बरोबर sin x बरोबर किती आहे 2 tan x/2 अपॉन 1 प्लस किती आहे tan स्क्वेअर x/2 सूत्र आहे आपल्याकडे हे फॉर्म्युला आहे.
2t tan x बाय 2 चं काय t आहे 2t अपॉन किती आहे 1 प्लस t स्क्वेअर आहे हे काय होतं हे sin x झालं sin x हा sin x आलं की त्या ठिकाणी हे लिहायचं sin x ची किंमत ही लिहायची त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला इथं cos x बघा काय करायचं इथे cos x बघायचं cos x किती आहे फॉर्म्युला आहे 1 tan स्क्वेअर x बाय 2 अपॉन किती आहे 1 प्लस tan स्क्वेअर x बाय 2 आहे this is equal to इथं किती झालं तर 1 tan ची किंमत किती आहे tan x बाय 2 म्हणजे t आहे t स्क्वेअर झालं आणि इथे किती झालं हे 1 प्लस किती आहे t स्क्वेअर झालं तर हे झाली तुमची किंमत कोणाची पुन्हा cos x ची किंमत ही घ्यायची आहे की नाही मग सांगायचं काय कोणताही प्रॉब्लेम आला आता ह्या ठिकाणी ही घ्यायची गरज नाही आता ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला हे dx ची किंमत करायची आहे sin x ची किंमत घ्यायची हा भाग घ्यायची गरज नाही ज्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याकडे cos x आला त्या ठिकाणी मात्र तो भाग घ्यायचा इथं आपल्याला घ्यायची गरज नाही आता हे मी काय करतोय प्रॉब्लेम हे इक्वेशन घेतोय म्हणून हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 1 becomes काय इक्वेशन 1 आपण बघा I बरोबर किती आहे I बरोबर आहे dx ची किंमत किती आहे पाहिजे 2 dt आहे इथे किती आहे बरोबर 2 dt आहे 2 dt अपॉन किती रे 1 प्लस t स्क्वेअर आहे आणि त्यानंतर किती आहे 3 आहे 3 प्लस किती 2 आहे sin x ची किंमत किती आहे तर हे 2t sin x किती 2t अपॉन किती आहे 1 प्लस किती आहे t स्क्वेअर आहे किती आहे t स्क्वेअर चला आपण काय घेतलं dx ची किंमत घेतली आणि पुन्हा घेतली परत sin x ची किंमत घेतली आलं लक्षात हां पुढे बघा I बरोबर किती आहे पुढे I बरोबर आहे पाहिजे इथं काय करायचं रे 2 घ्यायचं dt घ्यायचं इथं काय करायचं रे 1 प्लस t स्क्वेअर घ्यायचं आता इथं बघा डिनॉमिनेटर मध्ये करा इथं काही नसतं म्हणजे नसतं इथं लसावी काढा लसावी किती आले रे पाहिजे 1 प्लस किती आहे बरोबर म्हणजे t स्क्वेअर आली एलसीएम त्याला म्हणतो आपण आता काय करायचं की ह्याला डिवाइड करून मल्टिप्लाय करा हे ह्याला मल्टिप्लाय करा ठीक आता हे ह्याला मल्टिप्लाय करा म्हणजे काय होतं 3 इन ब्रॅकेट काय होतं रे 1 प्लस t स्क्वेअर होतो आणि 2 इंटू हे 1 इंटू दुसरे काय झालं 4t झालं किती झालं 4t झालं तुम्हाला रूल माहिती आहे पोरांनो काय बोलला आहे न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कसं आहे सारखा असेल तर त्याला कापावं लागतं मी तुम्हाला काय सांगितलं न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर सेम असेल तर त्याला आपण कापू शकता हे दोन्ही पण कापून टाका तर हे I बरोबर किती आहे बरोबर हे बघा हे दोन बाहेर कॉमन काढता येतं इथं बघा इथं इथं पाप आहे हे दोन कॉमन काढायचे दोन कॉमन काढलं आतमध्ये काय झालं हे dt झाला इथं किती आहे 3 ने मल्टिप्लाय करा इथं किती आहे 3 आहे इथं काय झालं 3t स्क्वेअर आहे आणि प्लस किती आहे इथे हे 4t आहे ओके आता हे पुढे लक्ष द्यायचं आता मी हे सोडतोय हे भाग हा भाग सोडणार आहे आपल्याला गरज आहे गाडीची इथं आवश्यकता आहे आता बघा काय होतं हे I बरोबर किती आहे I बरोबर हे 2 आहे आणि इथे किती रे लक्षात घ्या पोरांनो थोडंसं त्याला आपण काय म्हणूया स्टँडर्ड फॉर्म म्हणजे प्रमाण रूप स्टँडर्ड फॉर्म लिहायचं कसं लिहायचं बघा हे dt आहे सर्वात जास्त ज्याचा पॉवर आहे तो पहिलं घ्या तिथे किती आपल्याकडे 3t स्क्वेअर झालं प्लस किती रे पाहिजे 4t आहे प्लस किती रे पाहिजे 3 आहे 3t स्क्वेअर प्लस 4t प्लस किती आलं 3 आलं पुढची अशा पद्धतीने जेव्हा वर्ग समीकरण येतं स्क्वेअर म्हणजे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन येतं तेव्हा आपण ते सोडवायचं कसं आपण दहावीमध्ये पण पाहिलेलंच आहे नाही का इथं पण आपण पाहिलेलंच आहे पहिल्यापासून काय करायला पूर्ण वर्ग पद्धत आहे की परफेक्ट स्क्वेअर मेथड कसं करायचं सुरुवातीला आपण त्याला x वर्गाचा समूह 1 करायचा कोएफिशिएंट ऑफ t स्क्वेअर यू मेक फर्स्ट वन t वर्गाचा कोएफिशिएंट काय करायचं 1 करायचा t
टी वर्गचा सहगुणक काय करायचा इथं 1 करायचा. मग ते कसं करायचा, ते कॉमन काढायचं. काय करायचं, हे 2/3 आलं कॉमन काढले की हे dt झालं. इथं किती कॉमन काढले म्हणजे भागणे. तर हे 4/3t आणि 3/3 म्हणजे भाग बघा. कॉमन काढले म्हणजे 3/3 वर झालं. 4/3 3/3 म्हणजे झालं 1 झालं. कॉमन काढणे म्हणजे भागणे. टू टेक कॉमन मीन्स टू डिवाइड दॅट टर्म, असं त्याचा मिनिंग आहे. आता मी कॉमन काढला ह्याचा टी वर्गचा कोएफिशियंट आपण इथं काय केलेला आहे, 1 केलेला आहे. टी वर्गचा सहगुणक आपण काय केला आहे, 1 केलेला आहे. पुढची स्टेप कशी आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये x चा सहगुणक आला 2 ने भागा, त्याचा वर्ग करा आणि दोन्ही बाजूमध्ये मिळवा, असं तो बोलाय की तेच करूया. एक आपण आता काय करूया, 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ t. काय करायचं रे, कोएफिशियंट ऑफ t याचा काय करायचं रे, स्क्वेअर करायचा. तर हे 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ t म्हणजे काय 4/3 आहे. 4/3 चा काय करतो वर्ग करायचा, ठीक आहे. तर हे 2 * 2 2 ला 4 आहे. 2/3 राहतं. 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9 आहे, नाही का. मग 4/3 इथं काय करायचं, ऍड पण करायचं आणि सबट्रॅक्ट पण दोन्ही काम करायचं. म्हणून मी असं म्हणतो I बरोबर आहे 2/3. तर काय आहे dt. इथं आपल्याला काय करायचं रे, हे t² करायचं प्लस काय करायचं रे, काय करायचंय t² प्लस किती 4/3t आणि प्लस किती आहे 4/9 आणि मायनस किती आहे 4/9 आणि प्लस किती आहे 1 आहे. बरोबर बोललं, करायचं. मी काय केलं, हे 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ t घेतला आहे का नाही, त्याचा स्क्वेअर केला आणि तो स्क्वेअर मिळवला सुद्धा आणि सबट्रॅक्ट सुद्धा केला. ऍड पण केला आणि सबट्रॅक्ट पण दोन्ही पण काम केलं. आता काय होतं बघा, हे I किती आहे 2/3 आहे. इथे किती झालं, बरोबर हे dt झालं. झालं इथं dt झालं आणि इथे किती झालं, पहिल्या टर्मचं काय घ्यायचं आपल्याला, वर्गमूळ घ्यायचं, आहे की नाही. पहिल्या टर्मचा रूल आहे आपल्याकडे, पहिल्या टर्मचं वर्गमूळ घ्या प्लस दुसऱ्या टर्मचं काय घ्या रे, चिन्ह घ्या. दुसऱ्या टर्मचं काय घ्या, चिन्ह घ्या. तिसऱ्या टर्मचं काय करा, वर्गमूळ घ्या आणि त्याचं काय करा, इथं वर्ग करा. पुढे बघा काय होतं, पुढे काय करायचं आपल्या इथं लक्षात घ्या, किती होतं इथं 9 आलं. किती आलं रे, 9 आलं. किती आलं इथे 9 आलं. आणि त्याच्यानंतर तिने ह्याला आणि हे ह्याला काय मल्टिप्लाय करा. तिने ह्याला काय करा, -4 आहे आणि प्लस तिने ह्याला मल्टिप्लाय करा. किती झालं ते काय, प्लस किती झालं, प्लस किती झालं 9 झालं का नाही. आणि अशा पद्धतीने I किती झालं रे 2/3 आहे. यांचं किती आहे dt आहे आणि ते किती आहे t + 2/3. याचं काय झालं रे, स्क्वेअर झाला आणि 9 मधून 4 गेलं, किती राहिलं रे 5 राहतो. हे मायनस आहे ना आणि हे प्लस आहे. इथं जे आन्सर येणार आहे तो कसा आन्सर येईल म्हणतो, हां तर हे मायनस आहे ना, परत हे किती मायनस आहे ना, मग -4 मधून प्लस इथं काय आलं +5 आणि किती येतो रे 9 येतो. आता पुढे काय होतं, हे I बरोबर किती आहे 2/3. इथे किती आहे dt, आपण इथे किती आहे t + 2/3. काय झालं, स्क्वेअर झाला. इथे काय करायचं √5 आणि 3. इथे काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं, नाही का. आता काय झालं x² + a² 1/8 त्याने तुम्हाला सांगते. मग काय करायचं आपल्याला सर्वांना माहिती आहे, काय माहिती आहे रे, इंटिग्रेशन ऑफ 1/a² + x² असेल तर आपण काय करतो 1/a. त्या निवडचा काय करतो x/a + t करतो. इंटिग्रेशन ऑफ 1/, काय करायचं आपल्याला इथे किती आहे 2/3 आहे की नाही. आणि इथे किती आहे dt अपॉन किती आहे इथं आपल्याकडे t प्लस किती रे 2/3 चा स्क्वेअर आहे आणि परत किती आहे रे √3 किती आहे √5/3 √5/3 चा काय होतो स्क्वेअर होतो. दिस इज इक्वल टू किती रे 2/3 कसं राहील
बाय ए म्हणजे काय 1 बाय रूट 5 ठीक आहे रूट 5 बाय किती होतं रे 3 होतं आहे की आणि त्या इन्व्हर्स ऑफ x म्हणजे t प्लस 2 बाय 3 x बाय a म्हणजे काय रूट 5 बाय किती होतं हे 3 आणि प्लस किती होतं हे c होतं आहे की नाही आता पुढे काय करायला हे 3 कॅन्सल झाले तर किती आहे 2 बाय रूट 5 त्या इन्व्हर्स ऑफ ही लक्षात काढायची किती आला नाही किती आला किती आला मल्टिप्लाय करा किती झाले 3t प्लस 2 आहे अपॉन किती आहे रूट 5 प्लस 3 हे 3 कॅन्सल झालं हे 3 काय झालं कॅन्सल झालं आता दिस इज इक्वल टू किती आहे 2 बाय किती मित्रांनो रूट 5 आहे आणि tan इन्व्हर्स ऑफ किती आहे 3 tan x बाय 2 ची किंमत किती आहे tan x बाय 2 प्लस 2 अपॉन किती आहे हे रूट 5 आहे आणि परत किती प्लस किती आहे c आहे अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे थोडंसं लेंदी वाटतं आपल्याला ते परंतु सोपे आहे